आज आपल्याला या बिल्डिंग मधून एक स्पेशल व्यक्ती घ्यायची होती. तर कोणती व्यक्ती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गाडी भरली होती आपली शिवण्याला. आज थोडा उशीरच झाला होता आपल्याला निघायला. जेजुरीमध्ये सूर्यदेवाचं दर्शन झालं होतं. तोपर्यंत म्हणलं गणेश भाऊला फोन करून ठेवावं. सकाळ सकाळ नाश्ता करायचा का बघावं म्हणलं. पुण्यातील गोकुळनगर मधलं फेमस निलंगा राईस. दादांना म्हणलं भरा 2 प्लेट. मग मध्ये आधी काय नाश्त्याला नसल्यामुळे डायरेक्ट आपल्याला पुण्यातच नाश्ता करावा लागतो. नाश्त्याच्या निमित्ताने तरी गणेश भाऊला भेटतो. नातं नसताना जे नातं जपलं जातं त्यालाच मैत्री म्हणतात. अशी आमची मैत्री आहे. नवले ब्रिज सकाळी 6 ते 8 बंद असण्याचं कारण म्हणजे हे बघा, स्पीड लिमिटचे कॅमेरे बसवलेत. सकाळी तुम्ही 8:30 नंतर वारजे ब्रिजला आला ना, असं ट्रॅफिक लागतं. पण काय करायचं, पर्यायच नाही. गणपती माता पास करून आपण पोहोचलो होतो शिवण्यामध्ये. कंपनी बारकी असल्यामुळे लगेच खाली झाली गाडी आपली. आपलाच नशीब भारी येले. फक्त 200 मीटरवर गाडी लोडिंग करायला जायचं होतं आपल्याला. ते पण रेडी मटेरियल होतं. एक गाडी भरायला चालू होती त्यामुळे थांबा म्हणलं थोडं उशीर. गाडी भरून झालं होते आपली. बघा आता भावांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नजर पैशाला आणि प्रसिद्धीला लागू शकते, पण तुमच्या कष्टाला आणि कलेला कधीच नाही. माणसाच्या अंगात कुठली ना कुठली कला पाहिजेच. या एका गाडीमुळे ट्रॅफिक किती जाम झाले बघा माग. नवले ब्रिजला लेफ्ट घेऊन आपल्याला जायचं होतं कात्रजकडं. तर या बिल्डिंग मध्ये माझा एक मित्र कामाला असतो. मित्र कमी भाऊ ज्यादा. आपला भाऊ तर अधिकारी अलीकडे येऊन थांबला होता. तर हा स्पेशल कसं काय मला कळत पण नसेल, तेव्हापासून आम्ही मित्र आहे, म्हणजे पहिलीपासून. या भावाचं नाव आहे दत्ता भाऊ. दत्ता भाऊंना घेऊन यायचं होतं गावाकडे आपल्याला. आता नवले ब्रिजचा सर्व्हिस रोड धरून निघायचं होतं आपल्याला हायवेला. नरेगावच्या उताराला पण स्पीड लिमिटचे कॅमेरे बसवलेत बघा. शिरवळ रोडला बघा, आज आपल्याला लय ट्रॅक्टर लागलेत. मोठे झालो, रस्ते वेगळे झाले, एकत्र खेळलो, भांडलो. शाळेच्या बाकावरची जागा बदलली, पण मैत्रीची जागा कधीच बदलली नाही. हीच खरी श्रीमंती, लहानपणापासून सोबत असलेला माझा मित्र.